हाय, मी प्रियंका. तर आज मी बनवते मूग आलेलं मूग आलेलं मूग मटकी थोडीशी आणि वाटाणे. तर हिरवा वाटाणा आपला सोललेला ह्याचं कालवण बनवणार आहे. तेलामध्ये कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, टोमॅटो टाकायचा चांगलं. इकडे चहा करायला ठेवला, दूध टाकून ठेवलं. तर लसूण खोबरं टाकायचं थोडंसं. थोडंसं लसूण खोबरं टाकायचं. लसूण खोबरं जिरं तीळ हळद टाकायची थोडीशी. चमचाभर चटणी टाकायची. मीठ टाकायचं अर्धा चमचा. कांदा टोमॅटो कढीपत्ता खोबरं हळद चटणी मीठ चांगलं घालायचं. आणि आपण धुवून घेतलेला चांगलं पटकन घ्यायचं. शिजायला ठेवायचं 5-10 मिनिटं. शिजलं की हलवायचं, आपलं पाणी किंवा आटवायचं. वाटण वगैरे शिजला लागतातच ठेवायचं किंवा सुकं करायचं. अशा प्रकारे मी मूग आलेलं मूग मटकी आणि वाटाण्याचं कालवण केलेलं आहे. इकडे चहा करतोय. चहा आपण झाकण ठेवूया. गॅस उकळी फुटली कटकन आल्यापर्यंत आपण झाकण ठेवूया. 5-10 मिनिटांनी हलवूया. पीठ पण मळायचं आहे चपातीचं. पाणी घेऊया. चहाचं बंद करूया. चहा काढलाय. आलं चहा पावडर साखर टाकून शिजते मटकी. पीठ तर काय मऊच असतं चाळल्यासारखं, त्याच्यामुळे चाळायची काही गरजच नाही. असं पीठ घ्यायचं. 1 सूप 2 सूप पीठ घ्यायचे असे मळायचं. असं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ. पाणी टाकून मळायचं पीठ. तर मी आता पीठ मळून घेते.
कालचा भात राहिलेला तो गरम करून इथं ठेवून दिले. तर दूध गरम करून ठेवून दिले. आज सोमवार आहे. आज संध्याकाळी पण चपात्याच बनवायच्या. काल इडली केलेली, ती इडली पण आहे थोडीशी, 5-6 इडल्या आहेत. कृष्णा बोलला की मला इडलीचं बनवून द्या. आता इडल्या वगैरे चिरायच्या, त्याला फोडणी द्यायची, जिरं मोहरी वगैरे टाकायचं तेलामध्ये, कढीपत्ता, थोडीशी मिरची टाकायची 2 चिरून, मीठ टाकायचं, तर इडल्या परतून द्यायच्या. तर तसं ते कृष्णाला देणारी डब्याला. एका मुलाची 9 वाजताची शाळा आहे. आता 8 वाजता पाणी आले की पाणी भरायचं. भांडी वगैरे रातचं किचन वगैरे आवरून घेतलं, भांडी वगैरे घासली. 8 वाजता पाणी येणार, पाणी वगैरे भरायचं, त्याला 9 वाजता शाळेत सोडायचं. बारक्याला तो 12ला सुटतो. त्याला 9 वाजता सोडायचं, 12ला आणायचं. आणि 1 पावणे 1ला भरतो, 12:30 पावणे 1ला भरतो. 5:30 पर्यंत शाळा सुटते त्याची, 5:45 5:30 पर्यंत. तर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि ठेवायचं मुरत. मग भाजी वगैरे झाली की मग थोड्या वेळानं चपात्या करून घ्यायच्या. भाजी चपाती करायची. अजून बाहेरचं झाडलोट वगैरे राहिले, आमच्या गॅलरीमध्ये आहे ना, कुंड्या वगैरे लावल्या. आता बाहेर पण जागा आहे थोडी, पण झाडावं लागतं रोजची रोज. उंबऱ्याच्या बाहेर रांगोळी वगैरे काढावी लागते उंबऱ्यावर. चला आपण जरा बघूयात ते कसं झालं आहे ते.